मी बघूयात पिंपरी चिंचवड महापालिका आणि पर्यावरण प्रेमींमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। नेमक्या कोणत्या कारणावरून हे होण्याची शक्यता आहे आणि पर्यावरण प्रेमींचा कोणत्या गोष्टीला विरोध आहे, बघूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। नदी सुधारसाठी झाडांवर कुऱ्हाड। नदी सुधार योजनेला पर्यावरण प्रेमींचा विरोध। पर्यावरण प्रेमींचा महापालिका ऐकणार। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नदी सुधार प्रकल्प वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली, कारण यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय आणि त्यातूनच या प्रकल्पाला विरोध होताना दिसतोय। या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केल्यामुळे महापालिका आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। तर हा प्रकल्प नेमका काय आहे ते पाहूया। आम्ही तुम्हाला सांगितलं का पिझ्झा हट का द्या, आम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे ना, आम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे, आम्हाला रस्ते, आम्हाला गार्डन आहे, आम्हाला शुद्ध हवा हवी आहे, आम्हाला शुद्ध पाणी हवी आहे, नदी अशीच हवी आहे, आम्हाला आमचे जंगलच चांगले वाटतात, आम्हाला आमच्या नद्याच चांगल्या वाटतात। तुम्हाला हे आमचे पैसे असे वेस्ट करण्याची काही गरज नाही। सांडपाणी शुद्धीकरणावर भर द्या, शुद्ध हवा शुद्ध पाणी यावर भर द्या। RFD थांबलाच पाहिजे। बोरवेल आटतील, प्रचंड पाणी टंचाई आताही आहे, नंतरही वाढणार आहे। फक्त या प्रोजेक्टच्या माध्यमातून रिअल इस्टेट, FSI आणि TDR वाढवणं हाच एक मूळ उद्देश या शहरामध्ये दिसतोय। माझं आव्हान आहे त्यांनी मला भेटावं, त्यांनी दाखवावं। मी कमिशनरला पण बोलीन, त्याच्या संदर्भामध्ये जलसंपदाला पण विचारीन, कारण आपल्या इथं ब्लू लाईन आणि रेड लाईनचाही प्रश्न त्याच्यातनं निर्माण झालेला आहे। कारण काहींचं म्हणणं की ती जरा स्वच्छ केली। आता पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना, इंद्रायणी या नद्यांवरती हा प्रकल्प राबवण्यात येतोय। नदी प्रदूषण मुक्त करणं, पात्राचं सुशोभीकरण करणं, पात्रालगत जॉगिंग ट्रॅक उभारणं, सायकलिंग ट्रॅक उभारणं, चौपाटी उभारणं इत्यादी गोष्टींचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे। नदी सुधार प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय, मात्र झाडांची कत्तल कोणी केली याबाबत महापालिकाही अनभिज्ञ आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबवल्या जात असलेल्या नदी सुधार प्रकल्पात या पवना नदीचा देखील समावेश आहे। या नदीपात्रामध्ये अशा पद्धतीने झाडे कापून टाकली जात आहेत आणि नदीपात्रालगत असलेली शेकडो वर्षापूर्वीची ही वनराई देखील या प्रकल्पामध्ये नष्ट होईल अशी भीती पर्यावरणवाद्यांना आहे। मात्र हा एकूणच प्रकल्प ज्याची किंमत 3.5 कोटी रुपये सांगितली जाते, हा प्रकल्प नागरिकांचा विरोध असताना देखील कोणाच्या लागेबंद्यामुळे पूर्ण केला जातोय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे। विकासासाठी कोणाचा विरोध नाही, मात्र ज्या विकासामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जैवविविधतेला धोका पोहोचणार असेल आणि तो मनुष्याच्या मुळावर उठणार असेल तर तो विकास कोणालाच नको अशी भावना पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।